रत्नागिरीतील दापोलीमध्ये महायुतीतील वाद समोर आलाय। दापोलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या टीकेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय। योगेश कदम यांच्या मतदारसंघात सभा घेऊन नितेश राणे यांनी थेट योगेश कदम यांनाच इशारा दिला होता। दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव एफआयआर मध्ये नसल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी इशारा दिला होता। त्यावर नितेश राणे आपले मित्र आहेत, मात्र मतदारसंघात येऊन त्यांनी आपल्याला शहाणपणा शिकवण्याची गरज नसल्याचं प्रत्युत्तर यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। खातं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। एफआयआर मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील। ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। ते माझे मित्र आहेत, त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, तर ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये।